तर विद्यार्थी मित्रांनो, इथे 3 शब्द लिहिलेले आहेत. पहिला शब्द आहे अंबू, दुसरा आहे अंबुज आणि तिसरा आहे अंबूद. आणि शिष्यवृत्ती परीक्षेला, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना हे शब्द आपल्याला काय करतात, कोड्यात पाडतात की काय अर्थ आहे यांचा. बघा, पहिला अंबू आहे पाणी. पहिला अंबू म्हणजे काय, पाणी. आणि अंबुज, ज म्हणजे अंबू मध्ये म्हणजे पाण्यामध्ये कोण असतं, कमळ. मग अंबुज म्हणजे काय, कमळ. कमळासाठी दुसरं नाव आहे अंबुज. आणि तिसरं आहे अंबूद. तर अंबू कोणात असतं, तर अंबू असतं समुद्रात. म्हणजे पाणी कुठे असतं, पाण्याचं सर्वात मोठं ठिकाण कुठं आहे, समुद्र. अंबूद म्हणजे समुद्र. राहील ना लक्षात.